नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. पनवेल पंचायत समितीवर आता मात्र लागणार सर्वांचे लक्ष. आरक्षण पडले, अनेकांचे पत्ते बाद तर अनेकांना दिलासा. राजकीय नेते यांची ही प्रतिष्ठेची निवडणूक होणार असून आतापर्यंत पनवेल पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्ष तर महाविकास आघाडीचा झेंडा फडकताना आपण या ठिकाणी पाहिला असेल. यावेळी हे चित्र बदलणार का? कारण पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये 2 आमदार भारतीय जनता पार्टीचे, तर उरण विधानसभा मतदारसंघातील काही भाग हा पनवेल तालुक्यामध्ये समाविष्ट असल्याने पनवेल उरण विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार ही पनवेल पंचायत समितीची निवडणूक खेचून आणण्यासाठी आपली ताकद पणाला लावणार का? कारण साधारण नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. आतापर्यंत मात्र पनवेल पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा तर महाविकास आघाडीची सत्ता होती. आपण ही सत्ता सर्वांनी पाहिली असेल. 2017 मध्ये पनवेल पंचायत समितीची निवडणूक झालेली आपण ही सर्वांनी या ठिकाणी पाहिली. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाआघाडी या ठिकाणी पाहायला मिळाली असताना या पनवेल पंचायत समितीवर महाआघाडीचा झेंडा या ठिकाणी फडकला होता. सभापती म्हणून कविता पाटील तर उपसभापती म्हणून वसंत काठावळे यांची निवड या ठिकाणी झाली होती. त्यानंतर हा कार्यकाळ संपून आज 4 वर्ष झाली, म्हणजेच एकूण 9 वर्ष या निवडणुकीला झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या 4 वर्षापासून रखडल्या होत्या. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी पुढे घेत सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित असताना या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताच या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. गेली 4 वर्ष अनेक इच्छुकांनी या निवडणुकीत उतरण्याचे स्वप्न पाहिले होते, पण कुठेतरी त्यांची हिरमोड होताना या ठिकाणी आपण पाहिली असेल. 2017 मध्ये झालेली निवडणूक ही आता 2025 मध्ये होणार असून ही 2017ची निवडणूक होण्याच्या अगोदर 2.5 वर्षापूर्वीच काँग्रेसला रामराम करत रामशेठ ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. ठाकूर पितापुत्रांच्या बालेकिल्ल्यामध्ये पहिल्यांदाच ही पनवेल पंचायत समितीची निवडणूक होणार होती. त्यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीची जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर पक्ष अशी महाआघाडी या ठिकाणी पाहायला मिळाली होती. या महाआघाडीसमोर भारतीय जनता पार्टीचे कडवे आव्हान या ठिकाणी पाहायला मिळाले होते. पक्षापेक्षा त्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी कामगार पक्ष असा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला होता. पण त्यावेळी हे आव्हान भारतीय जनता पार्टी पेलू न शकल्याने महाआघाडीचे वर्चस्व पनवेल पंचायत समितीवर कायम राहिले. पण एवढ्या वर्षात भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशाची इन्कमिंग या ठिकाणी झालेली आपण पाहिली असेल. अनेक मोठमोठे राजकीय नेते यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन कमळाचे फूल हातात घेतले आहे. या फुलाचा उपयोग पनवेल पंचायत समितीवर होणार का? पनवेल उरण विधानसभा मतदारसंघातील 3ही आमदार मोठ्या जोमाने या ठिकाणी काम करून मागील निवडणुकीतील कडवे आव्हान आज पूर्ण करून पनवेल पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवून रामशेठ ठाकूर साहेब यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाची भेट देणार का, हे पाहणं मात्र या ठिकाणी तेवढेच गरजेचं आहे. 2017च्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला 6 जागा, भारतीय जनता पार्टीला 7 जागा तर काँग्रेसला 3 जागा मिळून महाआघाडीने 9चा आकडा या ठिकाणी पार केला असताना या पनवेल पंचायत समितीवर निर्विवाद सत्ता म्हणून महाआघाडीची या ठिकाणी पाहायला मिळाली होती. आता आरक्षण जाहीर झाले आहे. अनेकांनी ज्यांनी सभापती म्हणून कित्येक वर्ष चांगलं काम पाहिलं होतं तर मुलाच्या निवडणुकीसाठी अख्खा विभाग पिंजून काढला होता, अशा मोठमोठ्या नेत्यांची आरक्षण मानासारखे न पडल्याने कुठेतरी निराशा झालेली या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 16 जागेसाठी ही निवडणूक होणार असून 8 जागेसाठी महिला या निवडणुकीच्या रिंगणात या ठिकाणी उतरणार आहेत. पनवेल पंचायत समिती आरक्षण असे असणार आहे की पालीदेवत अनुसूचित जाती स्त्री, नेरे अनुसूचित जमाती स्त्री, चिंद्रण अनुसूचित जमाती सर्वसाधारण, वडघर नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, कोण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, पळसपे नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, करंजाडे नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, वावजे सर्वसाधारण, आदई सर्वसाधारण, विचुंबे सर्वसाधारण स्त्री, पोंजे सर्वसाधारण स्त्री, वहाळ सर्वसाधारण, गव्हाण सर्वसाधारण स्त्री, वावेघर सर्वसाधारण, केळवणे सर्वसाधारण स्त्री, आपटा सर्वसाधारण. तर पनवेल पंचायत समितीच्या होणाऱ्या या निवडणुकीमध्ये काय घडणार आणि काय बिघडणार हे मात्र लवकरच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक वेळेस आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत होणाऱ्या निवडणुकी संदर्भात अपडेट आपणासमोर घेऊन येणार आहोत. पण आपण जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल, आमच्या राजकीय विश्लेषण आपल्याला हवे असतील तर आमच्या चॅनलला या ठिकाणी नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.